श्री स्वामी समर्थ। आता पितृपक्ष चालू झालेला आहे आणि पितृपक्षामध्ये आपण काय करावे आणि काय टाळावे। पितृपक्ष आहे तर बऱ्याच जणांचं असं मत आहे की पितृपक्षामध्ये आपण आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य असो किंवा मग एखादं तीर्थयात्रा असो किंवा मग आपण काहीतरी शुभ मोठं कार्य करत असेल तर अशा गोष्टी पितृपक्षामध्ये टाळाव्या। कारण पितृपक्ष जो आहे हा 15 दिवसाचा काळ आहे, तर हा शास्त्रानुसार आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी, पितृदेवांना आपल्याला संतुष्ट करण्यासाठी, पितृदेवांच्या सेवा करण्यासाठी, पितृदेवाच्या नावाने दान करण्यासाठी हे 15 दिवस स्पेशल पितरांसाठी असतात। कारण पितरांच्या कोणत्याही प्रकारच्या राहिलेल्या अधुऱ्या इच्छा असतील तर त्या अधुऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना 5 पक्वानाचं पदार्थ करून त्या वासानी सुद्धा आपले जे पितर आहेत ते तृप्त होत असतात। पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचं मोठं शुभ कार्य करणं टाळावं, तीर्थयात्रेला जाणं टाळावं, मोठं भागवत कथा एखादी करत असतील तर ते टाळावं। पितृपक्षामध्ये पितरांचं रोज स्तुती आहे ती रोज पठण करावी। दक्षिण दिशेला दिवा लावावा, दक्षिण दिशेला एक दिवा त्यांच्या नावाने दान करून प्रज्वलित करावा। दक्षिण दिशेला रोज पितृस्तुती करावी आणि जेवढं होईल तेवढं त्यांच्या नावाने दान करावं। खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा सविस्तर माहितीसाठी।